जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत पनवेल जवळीत अगदीच 10 ते 12 किलोमीटर दूर असलेला कर्नाळा फोर्ट। कर्नाळा किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासामधील एक अजरामर नाव म्हणून बनून राहिलेला आहे। इतिहासामध्ये काय इतिहास आहे तो आपण वरती जाणून घेणारच आहोत। पण अशा या अभयारण्यामध्ये असलेला लिंगोबाचा डोंगर म्हणजेच कर्नाळा किल्ला, या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत। तर चला सुरू करूयात आजची सफर। मित्रांनो, कर्नाळा किल्ला हा कर्नाळा पक्षी अभयारण्य ह्यामध्ये स्थित आहे। अभयारण्य म्हणून क्षेत्र घोषित आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रति व्यक्ती 60 रुपये एंट्री फी द्यावी लागते। कॅमेरा जर असेल तर 200 रुपयाचं मूल्य आकारलं जातात, ठीक आहे। आणि कचरा होऊ नये त्याच्यासाठी नामी शक्कल वन विभागाची आहे, पोलीस प्रशासनाची सुद्धा आहे। ती म्हणजे ज्या काही पाण्याच्या बॉटल्स आपण घेऊन जाऊ, जो काही कचरा नाही म्हणता येणार, प्लास्टिकमध्ये बंद जो खाऊ आपण घेऊन जाऊ, त्याचे नंतर येताना रॅपर्स आणि पाण्याच्या बॉटल्स दाखवून तिथून एक्झिट करावी लागते। पण त्याच्या आधी आपल्याला 100 रुपये या सगळ्याची डिपॉझिट जमा करावी लागते। हे दाखवल्याशिवाय आपल्याला ते 100 रुपये मिळत नाहीत। कर्नाळाला येणं अगदी सोपं आहे। मुंबई गोवा हायवेवरच पनवेल सोडल्यानंतर 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर कर्नाळा अभयारण्याचा मेन गेट आहे। तिथून आपल्याला किल्ल्यासाठी आणि अभयारण्यासाठी एंट्री घ्यावी लागते। अगदी सोपं आहे। जर आपण गुगल मॅपला लोकेशन टाकलं तर थेट गुगल मॅप आपल्याला त्या लोकेशनवर पोचेल। येणं सोपं आहे, पण इथून आता चढाई खूप मोठी आहे। मित्रांनो, दरवेळेस आपण किल्ल्यावर खबरदारी घेण्याचे आणि उपाययोजना करण्याचे सजेशन देतो, पण पर्यटक लोक काही ऐकत नाही। मगाशी येता आता थोडासा पाऊस झाला, त्याच्यामुळं संपूर्ण मार्ग हा चिखलमय झाला आहे, स्लिपरी झाला आहे आणि डीप खोल असल्या कारणाने सटकायला होतं। दरवेळेस आपण किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना सूचना करतो
की आपण चांगल्या क्वालिटीचे शूज घाला, जेणेकरून आपल्याला ग्रीप मिळतील. अक्षरशः पर्यटक प्लास्टिकच्या चपला घालून येत आहेत, ज्यांना अंगठे पण नसतात. म्हणजे आपण फिरायला गोव्याला वगैरे फिरतला जसे जातो त्या टाईपचे लोक या ठिकाणी चप्पल घालून येत आहेत. आणि येता येता वाईट गोष्टी दाखवायला नकोत म्हणून शूट घेतलं नाहीत. खूप लोक सटकून पडलेत. कुणाच्या कमरेत लागलं आहे, कुणाच्या हातावर लागलं आहे, कुणाला चक्कर येते, तर कुणी रडतं आहे, असं चित्र बघायला मिळालं. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेल, पावसाळ्यात आपल्याला जर कर्नाळा किल्ल्याचा ट्रेक करायचा असेल तर पायात चांगले शूज असणं खूप गरजेचं आहे. शिवाय आपण ट्रेक किती मिनटात किती वेळात पूर्ण करू शकतो एक कॅपॅसिटी, एक अंदाज लक्षात घ्या. तसं खाण्याचं आणि पिण्याचं साहित्य आपल्या बॅगेमध्ये ठेवा, जेणेकरून भुकेनं आपण तडपणार नाहीत आणि डिहायड्रेट होणार नाहीत. म्हणून पाणी ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्यानंतरच कर्नाळा किल्ल्याच्या ट्रॅकला या, अन्यथा येऊ नका. कारण जीवापेक्षा जास्त महत्त्वाचा ट्रेक नाही आहे. थोडासा पाऊस झालाय, त्याच्यामुळं संपूर्ण मार्ग हा स्लिपरी झालाय. चप्पल आणि साध्या सँडल्स हे काम करत नाहीत. डायरेक्ट पर्यटक सटकत आहेत. आणि म्हणूनच दरवेळेस मी सांगतो की आपण जर ट्रेकिंगला जात असाल, गडकिल्ले फिरत असाल, तर चांगल्या क्वालिटीचे शूज आपल्या पायात असणं गरजेचं आहे. नाहीतर ही अशी अवस्था होते बघा. पाऊस पडून गेलेला आहे आणि त्याच्यामुळं हवेमध्ये आता गारवा आलेला आहे. आणि लिंगोबाचं प्रथम दर्शन इथून आपल्याला आता अर्ध्या तासाची चढाई राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर थेट आपण कर्नाळा किल्ल्यावर जाऊयात. तर चला सुरू करूयात हा अर्ध्या तासाचा प्रवास. सोसाट्याचा वारा सुटलाय आणि या क्षणी आपण आहोत शिडी मार्गाच्या खाली. इथून आता शिडी मार्ग चढलो की किल्ल्यामध्ये प्रवेश करू. पहिला महादरवाजा आपल्याला तिथे बघायला मिळेल. त्यानंतर जे काही गडावरचं वास्तुदर्शन आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करूयात. तर चला पहिल्यांदा शिडी मार्गावर जाऊ.
अनेक सुवर्ण क्षणांचा साक्षीदार कर्नाळा किल्ल्याचा हा महादरवाजा, माझ्या पाठीमागे हा भव्य दिव्य असा महादरवाजा आपण पाहत आहात। 13व्या शतकापासून ते आत्तापर्यंतचे बरीच सत्तांतरं झाली, या सगळ्या उलथापालथी या महादरवाजाने पाहिलेल्या आहेत। हा पुराण पुरुष आहे, हा साक्षीदार आहे त्या तत्कालीन इतिहासाचा। आपण आता या महादरवाजातून आतमध्ये प्रवेश करूयात आणि किल्ल्यातील वास्तुदर्शन करण्याचा प्रयत्न करूयात। चला। लिंगोबाचा डोंगर येथील स्थानिक आदिवासी समाज, ठाकूर समाज आहे, या देवाला खूप मानतात आणि वर्षातून एकदा त्यांची जत्रा असते, त्यावेळेस या डोंगरावर ध्वज फडकावला जातो। जसं डहाणू तालुक्यामध्ये महालक्ष्मी गडावर हनुमान जयंतीच्या वेळेस जो ध्वज फडकवला जातो, जो वर्षभरातून एकदा, तसंच लिंगोबाच्या डोंगरावर हा ध्वज फडकवण्याचं कार्य चालतं। राजवाडा आहे पुढे, तिथे वास्तुदर्शन पाहूयात आपण, या। मित्रांनो, उत्तर कोकण या प्रदेशाची राजधानी असलेला कर्नाळा किल्ला, या कर्नाळा किल्ल्याचा हे मुख्य एक वास्तू आहे। राजवाडा आहे तो सध्या मोडकळीत आलेला आहे, पण या किल्ल्यावरून जो कारोबार चालायचा तो याच राज सदरेकडून चालायचा। ही राज सदरेची ही वास्तू आहे आणि बाजूला पडक्या वाड्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात। या घेऱ्यावरून आपले एक अंदाज येऊ शकतो की या गड किल्ल्यावर राबता किती असेल, किती सैनिक असतील, पाण्याच्या खोदीव टाक्या आहेत, त्याच पद्धतीने बालेकिल्ला म्हणजे बुरुज तिकडे आहे, तो पहिल्यांदा बघू आणि मग समस्त या किल्ल्याचा अंदाज लावू। चला तर बालेकिल्ल्यात जाऊयात। लिंगोबाचा हा सुळका आहे, या सुळक्याच्या पोटामध्ये अनेक अशा पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत। पाण्याच्या टाक्या दोन कारणांसाठी खोदतात, एक तर पाण्याची व्यवस्था आणि दुसरं म्हणजे टाक्यांमधून निघालेला दगड हा तटबंदीसाठी वापरता येतो। बेसॉल्ट खडक आहे, मजबूत खडक असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे घडणावळ करता येते। तुम्ही जर किल्ला फिरता असताना बघितलं तर महादरवाजे इतके सुंदर आणि सुबक बनवलेले आहेत, त्याचं तेच कारण या लिंगोबाच्या डोंगराच्या पोटामधून निघालेला दगड आणि तो दगड कोरून महादरवाजांवर आणि तटबंदींवर लावलेला आहे। अशी असंख्य टाकी या कर्नाळा फोर्टवर आहे।
संध्याकाळची वेळ आहे आणि धुकं जमायला लागलेलं आहे. धुकं येण्याच्या आधी आपल्याला गड पाहून घ्यावा लागेल आणि मग जर हवेचा रोग कमी झाला तर ड्रोन महाशयांना आपण इथे उडवूयात. पण मला नाही वाटत आत्ता एवढ्या हवेमध्ये आपण ड्रोन उडवू शकतो म्हणून. बॅड लक म्हणा. पण असो, जोपर्यंत धुकं येत नाही तोपर्यंत गड एक्सप्लोअर करण्याचा आपण प्रयत्न करूयात. धुकं जमल्यावर मग आपला नाईलाज होईल. चला बाले किल्ल्यात जाऊ. सकाळपासून गडावर भ्रमंती आपण करतोय. सगळी पावसाळी बेडकं दिसत आहेत, कारण कोणाच्या पायात चपला नाहीत, कोणी कसले कसले ड्रेस घालून आलाय, कोणी बूट विरहित आलायत. पण खऱ्या अर्थाने गड संवर्धनाचं कार्य करणारी ही सगळी सह्याद्री प्रतिष्ठानची शिलेदार आहेत. मित्र, मला नाव सांग आणि या गडावर काय कार्य चालू आहे? मी देवज्ञानेश्वर ठाकूर, सह्याद्री प्रतिष्ठान पनवेल विभागचा कार्य सदस्य आहे आणि आम्ही या गडावर दरवाजा बसवला होता. वा. आणि टाक्या पण साफ केल्या होत्या. छान छान. आता सध्या मोहीम फॉरेस्टची परमिशन नाही मिळत, त्याच्यामुळे मोहिमा आम्ही घेत नाहीत या किल्ल्यावरच्या बंद आहेत. पण मित्र, मला सांगायला अतिशय आनंद होईल की संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक किल्ल्यावर महादरवाजामध्ये म्हणजे महादरवाजाची दुरावस्था आहे, तर त्या प्रत्येक महादरवाजाची काळजी घेणं आणि त्याला सागाच्या लाकडाचा दरवाजा बनवणं हे सगळ्यात मोठं टार्गेट सह्याद्री प्रतिष्ठानचं आहे आणि जवळपास 90% किल्ल्यांवर त्यांनी ते साध्यही केलंय. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सह्याद्री प्रतिष्ठान संपूर्ण म्हणजे महाराष्ट्र राज्य यांना खरंच मनापासून धन्यवाद देऊयात की त्यांच्यामुळे गड संवर्धन खऱ्या अर्थाने होतंय. खरंच मित्र, मनापासून थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. चला, थँक्यू. हां, चला. मित्रांनो, महादरवाजाची रचना ही हिंदू काळात झालेली आहे याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे शरभ शिल्प. हे शरभ शिल्प प्रत्येक गडावर आपल्याला बघायला मिळेल. ज्या गडाची निर्मिती 12व्या किंवा 13व्या शतकामध्ये झाली, देवगिरीचे यादव यांचा तो सुवर्ण काळ होता आणि यादवांच्या काळामध्ये किंवा सातवाहनांच्या काळामध्ये ज्या ज्या गडांवरची निर्मिती झाली त्या गडांवर शरभ शिल्प हे बघायला मिळतं किंवा काही गडांवर कमलपुष्प, स्वस्तिक अशी चिन्ह आहेत. याच्यावरून आपल्याला अंदाज बांधता येईल की हा किल्ला हिंदू शासकांच्या कालावधीमध्ये बांधला गेला. आणि या महादरवाजाची रचना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की गड किती बुलंद आणि बलाढ्य होता. कारण फक्त याच्या पुढे बालेकिल्ला बोलण्यापेक्षा बुरुज आहे, चिलखती बुरुज आहे आणि त्या बुरुजाकडे जाणाऱ्या मार्गावर इतका भरभक्कम दरवाजा, महादरवाजा असणं म्हणजे बुलंद गडाचं हे लक्षण आहे. हा इतिहासाचा साक्षीदार आहे. यांचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे, तरच आपण पुढच्या पिढीला काहीतरी शुभ संदेश देऊ शकू. नाहीतर किल्ला कसा होता हे पुढच्या पिढीला बघायला सुद्धा मिळणार नाहीत. आणि या दादांनी खरंच मनापासून मागाशी मी बघितलं की काही लोक हौशे नवशे गवशे येतात, गडाचं पावित्र्य अजिबात ठेवत नाहीत. कडेला जाऊन वाकणं, सेल्फी काढणं किंवा रील्स बनवण्याच्या नादात जर एखादा अपप्रकार जर घडला तर खरंच महाराष्ट्राच्या जिवारी लागेल. आणि अशी मंडळी किल्ल्यांवर फिरते आणि त्यांना सावधतेचा इशारा देतात. ही मंडळी त्यांचं रक्षण करतात. कोणाला जाताना काही दुखापत झाली तर त्यांना सुरक्षित खाली पोहोचवण्याचं हे कार्य करतायत. पुनश्च एकदा सह्याद्री प्रतिष्ठानला आपण धन्यवाद देऊयात आणि रजा घेऊयात. थँक्यू.
मित्रांनो, सध्या आपण दक्षिण बुरुजाकडे आहोत. हा चिलखती बुरुज आहे. या चिलखती बुरुजावरून आपल्याला संपूर्ण पंचक्रोशीवर लक्ष ठेवता येते. आजच्या घडीला तत्कालीन परिस्थितीमध्ये बोरघाट ते चौल हा व्यापारी मार्ग होता आणि या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य या कर्नाळा किल्ल्याचं होतं आणि म्हणून इतिहासामध्ये कर्नाळा किल्ला हे अतिशय महत्त्वाचं स्थान मानलं गेलेलं आहे. तर आपण बघू शकता समोर असणारे बरेचसे किल्ले आहेत. सांगशी फोर्टचा असतील, या बाजूला लोणावळा परिसरातले किल्ले आहेत, इकडे समुद्री किल्ले आहेत. या सर्वांपर्यंत लक्ष ठेवण्याचं आणि जर एमर्जन्सी आली, जर हल्ला झाला तर त्या किल्ल्यांना मदत करण्यासाठी इथे तात्काळ सोयी सुविधा उपलब्ध आहेत. खूप मस्त किल्ला आहे. निसर्ग तर खरंच खूप छान आहे. मित्रांनो, कर्नाळा किल्ला असा आहे की त्याच्यावर फक्त आणि फक्त पावसाळी बेडकच आपल्याला बघायला मिळतात. रस्त्यात एक साधारणतः 2-3 हजार लोक मिळालेली असतील, पण ती फक्त एन्जॉय करण्यासाठी बस. पण खरे शिलेदार आहेत, आपले खरे वारसदार आहेत ही मंडळी. लोकल मुलं आहेत. इथला इतिहास जाणून घेण्यासाठी ते या गडावर आलेत. इथला परिसर अभ्यासत आहेत आणि इथल्या निसर्गावर त्यांचं विशेष प्रेम आहे. या मित्रांसोबत आपण गप्पा मारताना खरंच खूप आनंद वाटला. यांची आता रजा घेऊयात. थँक्यू मित्रांनो, आनंद वाटला. जय शिवराय. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. वाह.
मित्रांनो, या किल्ल्याचा इतिहास खूप पूर्वापार आहे. 13व्या शतकामध्ये देवगिरीचे यादव यांच्या काळामध्ये कर्नाळा किल्ल्याची निर्मिती झाली. त्यानंतर अनेक राजकीय उलथापालथ झाल्या. कधी निजामाकडे, कधी अहमदशाहकडे, तर कधी गुजरातचा सुलतान, पोर्तुगीज, इंग्रज यांच्या आघाड्या या किल्ल्यावर येत राहिल्या. 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्याला जोडून घेतला. तो संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत स्वराज्यातच हा किल्ला होता. तदनंतर मुघलांनी आक्रमण करून हा किल्ला जिंकून घेतला. मुघलांकडून तो इंग्रजांकडे गेला आणि प्रत्येक किल्ल्याचं जे झालं तसंच 1818मध्ये हाही किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला आणि त्याची प्रचंड नासधूस केली. पण यापेक्षा ही सगळ्यात मोठा इतिहास म्हणजे या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं शिरडोन गाव. या शिरडोन गावामध्ये वासुदेव बळवंत फडके, ज्यांना आपण महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणतो, वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि त्यांच्याकडे हा गड असायचा. त्याच्यानंतरच्या काळात ब्रिटिश राज जेव्हा चालू झालं तेव्हा वासुदेव बळवंत फडके हे क्रांतिकारक या किल्ल्याचा वापर करायचे. म्हणजे एखादा प्रसंग घडला तर लपण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. जसं मुरबाडमध्ये सिद्धगड आहे, तिथे हिराजी उमाजी पाटील, वीरभाई कोतवाल हे सिद्धगडाचा आसरा घ्यायचे. जर इंग्रजांची पंगा झालाच तर ते सिद्धगडावर पलायन करायचे आणि लपून बसायचे. तसंच वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक असल्या कारणाने या किल्ल्यावर वास्तव्य करायचं. पण एके दिवशी अशीच फितुरी झाली आणि फितुरी हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला सगळ्यात मोठा रोग आहे. फितुरीमुळे या कर्नाळा किल्ल्याचा ॲड्रेस हा इंग्रजांना दिला गेला आणि इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांचा पाठलाग केला. पाठलाग करत असताना घरच्या वाड्यामध्ये त्यांना सापडवलं गेलं आणि त्याच्यानंतर त्यांना तुरुंगात डांबलं गेलं. इतका सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवावा इतका बलाढ्य आणि बुलंद असा इतिहास या कर्नाळा किल्ल्याचा आहे. आपणही जरूर एकदा या किल्ल्याला भेट द्या. पण मात्र येथील पुराण पुरुषांना म्हणजेच भिंती असतील, वाडे असतील किंवा टाक्या असतील यांना कोणत्याही प्रकारचा हात लावू नका, त्याच्यावर नाव लिहू नका. त्यांची काळजी घ्या, कारण हाच वारसा आपल्याला पुढच्या पिढीला दाखवायचा आहे. आत्ता आपण घेऊयात रजा. या व्हिडिओचा करूयात एंड, कारण उतराई करायची आहे आणि 1 ते 1.5 तासाचा अवधी जाणार आहे. तर भेटूयात पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जय शिवराय.